ते माध्यमांसोबत संवाद साधत होते। वळवत पुढच्या बातमीकडे, शक्तीपीठ महामार्गाविरोधात काढलेल्या मोर्चात काँग्रेसचे माजी आमदार यक्षाची मोठी बातमी समोर येते। अंबाबाई देवीच्या दागिन्यांची मोजणी सुरू झालेली आहे। तब्बल 15 दिवस दागिन्यांचं मूल्यमापन होणार आहे। या क्षणाची मोठी अपडेट, अंबाबाई देवीच्या दागिन्यांची आता मोजणी सुरू करण्यात आलेली आहे। तब्बल 15 दिवस दागिन्यांचं मूल्यमापन केलं जाणार आहे। या क्षणाची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दागिन्यांचं मूल्यमापन सुरू करण्यात आलेलं आहे। नाशिकच्या माधव वडनेरे यांच्याकडून देवीच्या दागिन्यांचं मूल्यमापन हे आता सुरू आहे। इथून पुढे 15 दिवस देवीच्या दागिन्यांचं मूल्यमापन सुरू राहणार आहे। ही प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये प्रत्येक दागिना तपासला जातोय आणि आता त्या दागिन्यांची मोजणी सुद्धा केली जाणार आहे। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, आता या दागिन्यांची मोजणी सुरू झालेली आहे, या संदर्भात सविस्तर अपडेट। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये देशभरातले भाविक येतात आणि कुठला ना कुठला दागिना किंवा भेटवस्तू ही देवीच्या चरणी ते अर्पण करत असतात। देवीच्या चरणी आलेल्या या दागिन्यांची मोजणी दरवर्षी केली जाते। यंदा गव्हर्नमेंटचे जे व्हॅल्यूअर आहेत ते म्हणजे माधव वडनेरे यांच्या देखरेखीखाली आणि यांच्या सहकार्याने सध्या देवस्थानच्या कार्यालयामध्ये सध्या मूल्यमापन सुरू झालेलं आहे। आज सकाळपासून हे मूल्यमापन सुरू झालेलं आहे। इथून 15 दिवस हे मूल्यमापन सुरू असणार आहे। देवीला भाविकांकडून ज्या जे महत्त्वाचे दागिने येतात याची मोजणी केली जाते, त्याचे व्हॅल्यू तपासले जातात आणि दरवर्षी देवीच्या खजान्यामध्ये किती वाढ झालेली आहे याचं मूल्यमापन सुद्धा केलं जातं। त्या पार्श्वभूमीवर आजपासून हे मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि सकाळपासून नाशिक इथले वडणारे सराफ जे आहेत यांची जी टीम आहे, साधारण 8 लोकांची टीम असावी, हे देवीचं दागिन्याचं मूल्यमापन करताय। आलेला प्रत्येक दागिना अतिशय चोखपणे तपासून त्याचं व्हॅल्यू सध्या काढण्यात येते आणि याच्यावर देखरेख म्हणून देवस्थान समितीचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी।